यूथ आहे ते मोर अँड मोर जॉब ओरिएंटेड जायला लागलं. शेती करायच्या इच्छाच मेन राहिल्या नाहीत त्यांच्या. गावाकडे नारळाच्या झाडांना नारळ काढायला माणसं नाही मिळत, किंवा काही आंब्याची झाडं असली तरी आंब्याचा झेला पकडायला पण माणसं नाही आहेत. जो शेतीतनं माल येतो तो शेतकऱ्याला विकायला जायला कोणाला तरी मेडिएटर आणावा लागतो. आणि हा जो मेडिएटर आहे ना, म्हणजे शेतकऱ्याला जो भाव मिळतो आणि आपल्यापर्यंत जो मार्केटला भाव येतो हा खूप डिफरन्स आहे. शेतकऱ्याच्या मुलाने किंवा शेतकऱ्याच्या मुलीने जोपर्यंत स्वतःचं प्रोडक्शन घेऊन रस्त्यावर उभं राहून विकत नाही तोपर्यंत बदल होणार नाहीत. आपल्याकडे अजूनही आपण जे प्रोडक्शन करतो ते आपल्याच माणसांना पुरत नाही. सो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात. कांदा आपण आयात करतो, तांदूळ आयात करतो, आणि एक सांगितलं तर पटणार नाही पण आपल्याकडे काजू पण आयातच होतो. शहरांचा विचार केला तर कॉन्क्रिटायझेशन एवढं व्हायला लागलं की शेतजमिनी जातात आणि त्याच्यावर बिल्डिंग उभारल्या जातात. मे बी काही दिवसांनी आपल्याला असं चित्र दिसेल की मोबाईल फोन स्वस्त दरात मिळतील पण कोथिंबिरीची जोडी जास्त याच्यात मिळेल, कारण प्रोडक्शनच होत नाही आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे IAG भारतच्या या नव्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे पॉझिटिव्ह फार्मिंग. इथे तुम्हाला कळेल खरी परिस्थिती भारतातल्या शेती व्यवसायाची, भारताच्या शेतीतल्या प्रगतीची आणि अचीव्हमेंट्सची, आणि अर्थातच अशा काही गोष्टी ज्या काही प्रमाणात कारणीभूत आहेत या व्यवसायाच्या अधोगतीला आणि ऱ्हासाला. पण कदाचित इथेच सापडतील आपल्याला अशी काही उत्तरं जी आपल्याला मार्ग दाखवतील अपयशाच्या गर्तेतून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा. सो मी पूर्वा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते या पॉडकास्टच्या पहिल्या भागात. IAG प्रस्तुत पॉझिटिव्ह फार्मिंग. आज आपण भेटणार आहोत इन्वेड ॲग्रो ग्लोबलच्या म्हणजेच IAG या कंपनीचे डॅशिंग डिरेक्टर अमेय निमकर यांना. सर, पॉझिटिव्ह फार्मिंगच्या या पहिल्या कोऱ्या करकरीत एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरंच अशा एका कार्यक्रमाची गरज होती आणि शेतीबद्दल सध्या पॉझिटिव्ह बोलणारं कोणीच नाही आहे, तर पॉझिटिव्ह फार्मिंग डेफिनेटली मच मोर नीडेड नाव. सर, मला तुमची सुरुवात सांगाल का कशी झाली या क्षेत्रात यायची? लहानपणीपासूनच गावाला जागा होती. वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते, त्यामुळे साधारण वयाच्या 7वी-8वीत असतानाच असं ठरलेलं की पुढे जाऊन ॲग्रिकल्चरच करायचं. वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते, जाऊन शेती सांभाळायची. सो 7वी-8वीतच ठरलेलं होतं की शेतीच सांभाळायची. काहीशा कारणामुळे थोडेसे डिसिजन बदलावे लागले, पण शेतीतलं शिक्षण पूर्ण केलं, BTech डिग्री पूर्ण केली. त्याच्यानंतर मास्टर्स करायला मी उदयपूरला होतो. त्याच्यानंतर थोडंसं एक मनात होतं की शेती क्षेत्राकरता काहीतरी केलं पाहिजे. दोन ऑप्शन होते, एकतर स्वतः शेती करायची किंवा शेती करायला कोणातरी भाग पाडायचं. तर स्वतः शेती करायची याच्याकरता थोडंसं भांडवल हातात पाहिजे होतं. फॅमिली बॅकग्राऊंडमुळे माझ्याकडे तेवढं नव्हतं. मग विचार केला की असं काय क्षेत्र करता येईल की मला यूथ किंवा जनरेशनला गाईड करता येईल, मोटिवेट करता येईल. म्हणून मी शिक्षकी दर्जा स्वीकारला. शिक्षक होतो, 8 वर्ष प्रोफेसर होतो, महाराष्ट्रात होतो, 3 वर्ष तमिळनाडूमध्ये होतो आणि शिक्षणामधनं मोटिवेट करत होतो. पण हळूहळू शिक्षणातला सुद्धा कल बदलायला लागला. यूथ आहे ते मोर अँड मोर जॉब ओरिएंटेड जायला लागलं. शेतीतलं त्यांचं इच्छा किंवा शेती करायच्या इच्छाच मेन राहिल्या नाहीत त्यांच्या. सो नंतर विचार केला की काय करूया, कारण थोडंसं एक आलेलं की रेग्युलर जायचं, तेच विषय शिकवायचे बास. आणि मुळात कुठल्या विद्यार्थ्यालाच आता इच्छा राहिली नव्हती की जायचं शेतात काम करायचं. म्हणजे माझ्याकडे बरीच असे एक्झाम्पल आहेत की शेतकी कॉलेजला ॲडमिशन घेतलेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांचे पालक माझ्याकडे यायचे की माझ्या मुलाला मातीत पाय घालायला देऊ नका कारण त्यांना ॲलर्जी आहे. तर आता अशा मुलांना तुम्ही शेती क्षेत्रात ॲडमिशन देतात आणि त्यांना मी काय शिकवणार. सो कुठेतरी एक माइंड स्टॅग्नंट झालेलं की आता काय. आणि अशावेळी IAGने मला चान्स दिला. IAGच्या संपर्कात आलो आणि IAG थ्रू शेतकऱ्यांपर्यंत मला डायरेक्ट पोचता आलं. सो इन्वेड ॲग्रो ग्लोबल ही ऑलरेडी आफ्रिकन बेस्ड कंपनी आहे. 5-6 पिढ्या त्यांच्या झाल्यात. आफ्रिकेमध्ये वेल सेटल्ड आहेत. ईस्ट आफ्रिकेमध्ये ऑलमोस्ट टांझानिया, युगांडा, रवांडा अशा बऱ्याचशा कंट्रीमध्ये अव्वल दर्जाला आहेत ते. आणि थोडीशी उलटी वाटचाल, म्हणजे आपल्याकडे भारतात सुरू करून परदेशात जातात, पण IAGने परदेशातनं भारतात आलेत. आणि भारतामध्ये अशीच आमची एकदा करोनाच्या काळात चर्चा झाली की काय करू शकतो.
एक अशी लकीली आम्हाला अशी टीम मिळाली की ॲग्रिकल्चरचा इनपुट सप्लायचा बिझनेस चालू करायचा होता, करायची इच्छा असणारे, भांडवल असणारे आणि ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांचा अप्रोच असणार. कारण 8 वर्ष प्रोफेसर होतो, त्यामुळे ऑलमोस्ट 1000-1500 माझे स्टुडंटच सगळीकडे होते. सो ग्राउंड लेवलच्या शेतकऱ्यांचा संपर्क आणि वरिष्ठांच्या इच्छा, भांडवल हे सगळंच एकत्र आलं आणि इन्व्हेड ॲग्रो आलं भारतात. 2023 आम्ही काम करतो आहे. आता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा ऑलमोस्ट 60 ठिकाणी इन्व्हेड ॲग्रोच्या शाखा आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांना ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करतो. सर, मग मला सांगा की आता जागतिक दृष्टिकोनातून भारत जर अव्वल दर्जाला जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? एकतर भारत हा कृषीप्रधान देश आहेच, त्याचप्रमाणे भारताकडे शेतीची लँड होल्डिंग ती खूप जास्त आहे. पण ती लँड होल्डिंग तेवढ्या सक्षमतेने शेतकरी वापरू शकत नाही आहे. आणि भारतात येणारे जे उत्पन्न आहे ते खरंच निर्यातीच्या लेवलचं आहे का? मुळात निर्यात करायच्या आधी ते भारतालाच पुरतं आहे का? कारण बऱ्याचशा ठिकाणी भारत गहू असेल किंवा मिल्क प्रोडक्शन असेल, वेगळी कडधान्य असतील, त्याच्यामध्ये भारत अव्वल दर्जाला आहे. पण बऱ्याचशा गोष्टीत भाजीपाला असू दे किंवा दाल मिल्स असू देत किंवा आणखीन प्रोसेसिंग युनिट असू देत, त्याच्यामध्ये भारत खूप मागे आहे. म्हणजे लँड होल्डिंगचा विचार केला तर चायनाच्या जस्ट मागे इंडिया आहे, सेकंड रँकिंगला आपण आहोत. पण ओव्हरऑल प्रोडक्शनचा विचार केला तर भारत 8व्या नंबरला येतो. आणि भारतापुढे बरेच देश आहेत जे छोटे छोटे देश असले तरी पुढे आहेत. नेदरलँड आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, ह्यांचं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन खूप जास्त आहे. लकीली त्यांच्याकडे एक आहे की त्यांचं पॉप्युलेशन कमी आहे, त्यामुळे त्यांना आहे ते उत्पन्न पुरतं आणि मग ते निर्यात करतात. आपल्याकडे अजूनही आपण जे प्रोडक्शन करतो ते आपल्याच माणसांना पुरत नाही आहे. सो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात. कांदा आपण आयात करतो, तांदूळ आयात करतो आणि एक सांगितलं तर पटणार नाही, पण आपल्याकडे काजू पण आयातच होतो. आमचीच कंपनी आफ्रिकेत आहे, तर भारताच्या मार्केटमध्ये असणारा जवळपास 60% काजू हा आफ्रिकेचा आहे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्याकरता आपण बाहेरच्या देशांवर डिपेंडंट आहोत. सो ही डिपेंडन्सी कुठेतरी कमी करायला पाहिजे. जेवढी शेतीची जागा आहे ती लागवडीखाली आली पाहिजे आणि त्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. तो जर केला तर डेफिनेटली भारत अव्वल स्थानावर जाऊ शकतो. सर, पण हे लँड होल्डिंग म्हणजे काय? लँड होल्डिंग म्हणजे शेतकऱ्याची स्वतःची जागा आहे ज्याच्यावर ते शेती करू शकतात. म्हणजे जागा भरपूर आहे, पण प्रत्येक शेतजमीन वापरता येऊ शकते का शेती करता, हा एक विचार करायला पाहिजे. तर अशी भारतात खूप मोठी शेतजमीन आहे ज्याच्यावर शेती होऊ शकते. फक्त आता ती शेती होऊ शकते याच्याकरता मर्यादित राहिले. जो पूर्वीचा आकडा होता की 70% जनता ही शेतीवर आधारित होती, कारण त्याचं मेन उत्पन्नाचं साधन शेतीच होतं. आता ते बदलून 50-55% आलं आहे आणि हळूहळू कालांतराने मे बी आणखीन कमी होईल. सो मे बी काही दिवसांनी आपल्याला असं चित्र दिसेल की मोबाईल फोन्स स्वस्त दरात मिळतील पण कोथिंबिरीची जोडी जास्त याच्यात मिळेल, कारण प्रोडक्शनच होत नाही आहे. सो हे सगळं बदलायला हवं, कारण जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत खायला लागणार आणि खायला लागणार तर शेती पाहिजे. शहरांचा विचार केला तर कॉन्क्रिटायझेशन एवढं व्हायला लागलं की शेतजमिनी जात आहेत आणि त्याच्यावर बिल्डिंग उभारल्या जात आहेत. बराचसा पब्लिक आहे ते खेड्यातनं शहराकडे जात आहे कारण त्यांना उत्पन्नाचं काहीतरी साधन हवं. मुळात बऱ्याच लोकांची मानसिकता चेंज झाली की शेती हे फक्त उत्पन्नाचं साधन असू शकतं असं कोणाचाच विचार नाही आहे. सो ही मानसिकता पण बदलायला हवी की शेती हे उत्पन्नाचं साधन असू शकतं. असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचं फक्त आणि फक्त उत्पन्नाचं साधन शेतीच आहे. आणि बरं, आता आपल्याशी पण संपर्कात बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे 3 भाऊ, त्यांचे आई वडील, काका काकू असे जॉईंट फॅमिली आहे. त्यांचं फक्त उत्पन्न काय तर शेती. फक्त आता शेतीमध्ये बरेचसे आहेत की पारंपरिक ह्याने करतात, आधुनिक ह्याने करतात, कसे करतात ह्याच्यात फरक आहे. पण शेती करून आपण व्यवस्थित वार्षिक उत्पन्न घेऊन आपण व्यवस्थित एन्जॉयमेंट करू शकतो असं आहे. थोडीशी मानसिकता बदलावी लागेल. आणि शहरातल्या लोकांचा एक दृष्टिकोन आहे की बरेचसे लोक विचार करतात मस्त जॉब करूया, 45 ते 50पर्यंत कमवूया, 50ला सगळा पैसा घेऊया, गावाकडे जाऊया, एक फार्म हाऊस बांधूया, मस्त शेत आहे आपलं, आपण उगवून खाऊया. ही थोडीशी मानसिकता बदलूया आपण. कारण शेती हे जे क्षेत्र आहे ते रिटायरमेंट नंतर न करता ते खरंच करिअर म्हणून वापरा, खरेच फायदे होतील. हे करिअर मीडियम म्हणून वापरलं तर खरंच याचा फायदा होणार का? भरपूर फायदे आहेत त्याच्यात. म्हणजे जो कॉमन क्वेश्चन असतो की इन्कम टॅक्स, कारण बऱ्याच आता कॉर्पोरेट लेवलचे जे जॉब आहेत त्यांना इन्कम टॅक्स कुठे वाचवायचा,
तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतीच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स नाही आहे अप टू 40 lakhs. करेक्ट. दापोली कृषी विद्यापीठाचा ज्यावेळी मी शिकत होतो त्यावेळी साधारण एक 15 वर्षापूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा एक प्रोजेक्ट होता. 1 एकरातनं 1 लाखाचं उत्पन्न हा 15 वर्षापूर्वीचा प्रोजेक्ट होता. आता विचार केला तर 1 एकरमधनं आरामात एक शेतकरी 25 लाखापर्यंत सुद्धा उत्पन्न घेऊ शकतो. फक्त काय लावायचं कसं लावायचं हा विचार केला पाहिजे. बरं सर, आणि पारंपरिक शेती पद्धती आणि आधुनिक शेती पद्धतीमध्ये काय फरक आहे? पारंपरिक शेती पद्धती जर आपला थोडा आणखीन एक 25-30 वर्षापूर्वीचा विचार केला तर आपल्याकडे मनुष्यबळ खूप होतं आणि मेजरली कोणी जास्त शहराकडे आले नव्हते, तर शेतीची कामं करायला माणसं सहज मिळायची. आज आता आपण आपला विचार केलात, तुमची पण शेती असेल, माझी पण शेती आहे. गावाकडे नारळाच्या झाडांना नारळ काढायला माणसं नाही मिळत. हो. सुपाऱ्या वेचायला, सुपाऱ्या फोडायला किंवा काही आंब्याची झाडं असली तरी आंब्याचा झेला पकडायला पण माणसं नाही आहेत. सो अशा वेळी काय करू शकतो, तर पारंपरिक शेतीत मनुष्यबळ किंवा पशुबल म्हणजे बैल किंवा घोडे किंवा काही असतील ते वापरायचे. आधुनिक शेतीमध्ये आता काय झालं आहे, जिथे जिथे मनुष्यबलाला यांत्रिकीकरणाने रिप्लेस करता येईल तिथे तिथे मशीन वापरावीत. फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टर वापरू शकतो किंवा आता बऱ्याचशा कृषी विद्यापीठांनी खूप संशोधनं केलेत. नारळाच्या झाडावर चढायचं मशीन आहे, तसंच छाटणीची मशीन आहेत, बऱ्याचशा मशीन आलेल्या आहेत. सो त्याच्याबद्दल थोडासा शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस पण करायला पाहिजे. आणि जर कॉम्बिनेशन केलं की पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती ह्याचं कॉम्बिनेशन केलं तर डेफिनेटली ते खूप फायद्याचं पडू शकतं. आणि आर्थिकदृष्ट्या हे परवडत आहे का शेतकऱ्यांना? हां, म्हणून मुद्दामून मी सांगितलं की आर्थिकदृष्ट्या परवडण्याकरता पारंपरिक आणि यांत्रिकीकरण हे दोघांचं कॉम्बिनेशन करायला हवं. आर्थिकदृष्ट्या परवडायला सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. त्या सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत खरंच पोचत नाही आहेत, त्या आपण पोचल्या गेल्या पाहिजेत. त्या पोचल्या तर मे बी पुढच्या 5 वर्षात यांत्रिकीकरण पण व्यवस्थित होऊ शकतं. आणि ह्या बाबतीतला शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आपल्याला कसा बदलता येईल? आत्ता मेजर जर आपण विचार केला की शेतकऱ्यांचा दृष्टिकोन का बदलला आहे, कारण आत्ता माझेच बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांच्या फॅमिलीशी मी बोलतो की तुमचा मुलगा शिकला शेतीतलं, पण ते माझ्याकडे येतात की नाही त्याला कुठेतरी जॉब लागायला पाहिजे. तर ह्या जॉबचा विचार का करायला लागलेत, तर एकतर आत्ताचं वातावरण चेंज व्हायला लागलं आहे. पावसाचा जो फेज होते की आधी आपल्याकडे जे सीझन होते उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आता विचार केला तर पावसाळा वर्षभरच असतो, कधी पाऊस पडतो आणि पाऊस कधी पडला तर शेतकरी पूर्णपणे झोपतो. त्यामुळे बदलतं वातावरण आणि बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता खूप बदलायला लागली आहे. आणि सगळ्यात मोठं एक जे फॅक्टर आहे की जो शेतीतनं माल येतो तो शेतकऱ्याला विकायला जायला कोणाला तरी मेडिएटर आणावा लागतो. आणि हा जो मेडिएटर आहे ना, म्हणजे शेतकऱ्याला जो भाव मिळतो आणि आपल्यापर्यंत जो मार्केटला भाव येतो हा खूप डिफरन्स आहे. आमच्याच एक ब्रांच मॅनेजर आहे, त्याची स्वतःची द्राक्षाची शेती आहे, तर त्याला द्राक्षाचं मार्केट बघायला त्याच्याकडे एक मेडिएटर येतो. ओके. तो मेडिएटर त्याच्याकडनं द्राक्ष साधारण 50 ते 75 रुपये किलोने विकतो. पण आपण जर आपल्याकडे मार्केटमध्ये विचार केला तर तेच द्राक्ष आपण 150-200 रुपयाला पण घेतो. बरं, असा माझ्याकडे बरेच असे ब्रांच मॅनेजर आहेत किंवा बरेच असे शेतकरी आहेत ज्यांच्याकडचं उत्पन्न आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी, चायना असू दे, दुबई असू दे किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये असू दे, त्या ठिकाणी सुद्धा ते विकतात, पण त्यांना तो दर मिळत नाही. आणि तो दर नाही मिळत ह्याच्याकरता शेतकऱ्यांची मानसिकता नाही आहे. तर शेतकऱ्यांना आपणच डायरेक्ट जर मार्केट अवेलेबल करून दिलं आणि थोडीशी त्यांनी सरकारी काही योजना असतील किंवा सरकारने पण त्यांना मदत केली की तुम्ही डायरेक्ट मार्केट, सिटी मार्केटमध्ये येऊन विकू शकता. पण माझ्या माहितीमध्ये जेवढे शेतकरी आहेत ना, मला नाही वाटत की कुठला शेतकरी मला दर नाही मिळाला म्हणून सगळा माल रस्त्यावर फेकतायत किंवा हे करतात. जास्तीत जास्त त्यांना दर मिळाला नाही तर ते काय करू शकतात, आपल्या गावात वाटून टाकतात. बरोबर. फ्रीमध्ये देतात पण दुसऱ्यांना खायला देतात, फुकट घालवणार नाही, कारण त्यांनी उगवलेलं आहे. सो त्यामुळे ते नाही करत ते. सो शेतकऱ्याची थोडीशी एक त्यांना मार्केट अवेलेबल करून दिलं, जर त्यांचं इन्कम वाढलं तर शेतकऱ्याची मानसिकता डेफिनेटली बदलेल. बरं, मग मला सांगा, जागतिक कृषी अर्थव्यवस्थेत आपल्याला अव्वल स्थानी जाण्यासाठी काय करायला लागेल? आता ह्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे येऊ शकतात. मे बी सरकारी धोरण, याच्यावर आपण वेगळं पॉडकास्ट पण करू शकतो. सरकारी धोरणं आहेत, सरकारी अनुदानं आहेत बऱ्याचशा, पण मुळात ग्रासरूट लेवलपासून विचार केला तर आपल्याकडची जेवढी जमीन आहे आणि शेतकऱ्याचा आत्ता इन्कम हे खूप कमी आहे. सो त्यांनी इनपुट जे म्हणजे त्यांना जे पैसे शेतात टाकावे लागतात
मग ते धान्याकरता असू देत किंवा खताकरता औषध किंवा औषधाकरता. तर कमीत कमी इनपुटमध्ये जर त्यांना जास्तीत जास्त प्रोडक्शन मिळालं आणि त्या प्रोडक्शनला सेम स्केलला जर त्यांना पैसे पण मिळाले, इन्कम पण मिळालं, तर आपण नक्कीच अव्वल स्थानी जाऊ शकतो. मग आता ह्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा विचार आला. परत जी आपण प्रोडक्शन करतो आहे ते भारताला सफिशियंट होऊन भारताच्या बाहेर निर्यात करू शकलो तर एक आंतरराष्ट्रीय मनी किंवा इकॉनॉमिकमध्ये ग्रोथ होऊ शकते. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा आलेला माल, आत्तापर्यंत शेतकरी मुळात काय करतात की माझा माल येतो आहे, मी रॉमध्ये विकतो आहे. सो कुठल्या तरी रॉ ॲग्रिकल्चरवर प्रोसेस करून कोणीतरी वेगळंच कमवतं आहे. फॉर द्राक्ष आहेत, शेतकरी द्राक्ष विकतो आहे पण त्याच्यावर वायनरीजवाले वाईन बनवून पैसे कमवत आहेत. सो शेतकऱ्यांना आपण जर ते पण जर थोडंसं गायडन्स करता आला किंवा जेवढी कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी स्वतःचं शिक्षण पद्धती थोड्या थोड्या बदलल्या की ॲग्रिकल्चर प्रोडक्शनला न थांबता प्रोडक्शन प्रॉडक्टमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, तर त्याने त्यांना उत्पन्नाला जास्त, कारण कुठलाही ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट किंवा जे शेतीतलं उत्पन्न आहे जे जोपर्यंत फायनल प्रॉडक्ट एंड प्रॉडक्टपर्यंत बनत नाही तोपर्यंत त्याची ॲक्च्युअल व्हॅल्युएशन मिळत नाही. बरोबर. तर ते जर शेतकऱ्यांपर्यंत पोचलं व्यवस्थित किंवा शेतकऱ्यांना वेगवेगळी प्रोसेसिंग युनिट करून दिली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं, शेतकऱ्यांची मानसिकता बदलू शकते. आणि जेवढी शेतकऱ्यांची मानसिकता बदलेल तेवढी आपल्याकडची रिकामी जागा आहे ती शेतीकरता वापरली जाईल आणि आपण डेफिनेटली अव्वल स्थानी जाऊ शकतो. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की कृषी विद्यापीठातील शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. हां, म्हणजे मुळात जर विचार केला तर मी शिक्षकी पेशा काच सोडला. आपल्याकडे कृषी विद्यापीठांमध्ये भारतभर टोटलच जर विचार केला तर आत्ता गेले 4-5 वर्षात शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला लागलेत. नाहीतर आधी 1960 पासून चाललेलेच सिलेबस चालू आहेत. आणि मेजर आता असा विषय झाला आहे की कृषी क्षेत्र हे कुठल्याही क्लासरूममध्ये बसून नाही शिकवू शकत. सो ते क्लासरूममधनं बाहेर मातीत जायला पाहिजे. लेक्चर ओरिएंटेड न राहता प्रॅक्टिकल ओरिएंटेड झालं तर त्याच्यामध्ये खूप बदल होऊ शकतात. आणि त्याकरताच शिक्षकी पेशा मी सोडला आणि मी मुद्दामून या कंपनीशी रिलेट झालो, कारण मला जाऊन शेतकऱ्यांना अप्रोच होता येतं. भले तो माझा स्टुडंट असेल नसेल, पण त्याला स्वतःला शेतीची इच्छा आहे. शिक्षक म्हणून राहिलो असं तर फक्त माझ्यासमोर स्टुडंट होते, आता माझ्यासमोर सगळे शेतकरी आहेत. आणि हे बदल व्हायला खरंच ग्राउंड लेवलला जाऊन शेती करूनच ते बदल होऊ शकतात आणि त्या शेतकऱ्यांना समजावं लागतं. तर थोडेसे आहेत, म्हणजे आता बरेचसे PhD करतात, बरेचसे रिसर्च पेपर आउट करतात, बरेचसे लोक पेटंट पण घेतात, पण हे खरेच पेटंट प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये जातात का? एखादा सायंटिस्ट असेल, सॉरी ह्याच्यामध्ये परत मतभेद होऊ शकतात, एखादा सायंटिस्ट असेल तो एखादा प्रॉडक्ट रिसर्च करतो, पेटंट अप्लाय करतो, पण तो सायंटिस्ट त्याचा टाईम वाचायला पाहिजे, त्याला परवडेल हा विचार करतो. पण तो सायंटिस्ट ग्राउंड लेवलला जाऊन मी जो प्रॉडक्ट डेव्हलप करतोय तो खरंच शेतकऱ्याला परवडू शकतो का? मी फॉर एक्झाम्पल आता मी माझं पण उदाहरण देऊ शकतो. मला रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट होता, सो रोबोट करता 1-2 पेटंट मी पण अप्लाय केले. पण खरंच ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांना रोबोट परवडेल का? कारण जेवढं आपण हायर टेक्नॉलॉजी वापरायला लागू तर ते सेन्सर आहेत, तेवढं एज्युकेशनल नॉलेज पण नाही आहे. ते रोबोट त्या शेतकऱ्याला हँडल करता यायला किंवा त्यांना शिकवायला पण बराच वेळ जाईल. सो शेतकऱ्यांकरता केले गेलेलं रिसर्च खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोचतंय का, की ते फक्त रिसर्च पेपर करता मर्यादित राहतं किंवा बरेच लोक पेपरामध्ये देतात, काही जण पुस्तकं छापतात, पण हे करून शेतीत नाही बदल होणार. कारण जोपर्यंत तुमचं झालेलं संशोधन किंवा तुम्ही डेव्हलप केलेले प्रॉडक्ट खरंच शेतकऱ्यांना वापरता नाही आले तर त्या प्रोडक्शनचा किंवा त्या रिसर्चचा काही उपयोग नाही असं मला वाटतं वैयक्तिक. हां, म्हणजे असं एक बदल करू शकतो की प्रॉडक्ट मी केलेत, कुठला तरी एखादा जवळचा मॅन्युफॅक्चर, लोकल मॅन्युफॅक्चर पकडा, त्याच्याकडनं तुमचा प्रॉडक्ट डेव्हलप करा. तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जा, त्याचे डेमो द्या, त्यांना शिकवा, त्यांच्याकडनं डिमांड आली तुम्ही प्रोडक्शन वाढवा. मे बी त्याने दोघांनाही बोथ हँडला फायदा. पण तसं नाही होते. म्हणजे एक सगळ्यांचा जोकचा विषय आहे की आपलं वातावरण किंवा आपले जे वेदर रिपोर्ट देतात, आपल्याकडे असं म्हणतात की आज आकाशवाणीला सांगितलं पाऊस पडणार आहे तर बाहेर जाऊन उभं राहायचं, काही करू शकतं, पाऊस पडतच नाही. पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा देशातले वेदर रिपोर्ट खूप अप टू डेट येतात. म्हणजे इव्हन आता बरेचसे लोक ॲपल आयफोन वापरतात, त्यांचे वेदर रिपोर्ट ते दाखवतात 2 तासाने पाऊस पडणार, खरंच 2 तासाने पाऊस पडतो.
मग आपल्याकडे ती धोरणं का नाही आहेत? आपल्याकडे शेतकऱ्यांना एक्झॅक्ट वेदर रिपोर्ट का नाही जात आहे? कारण शेतकरी काय करणार? शेतकऱ्याला पाऊस कधी पडणार त्याच्याकरता वाट बघतो, किंवा त्याने पीक जर रोवलं असेल, पीक जर आलं असेल, त्याला फवारणी करायची असेल तर पाऊस बघावा लागतो, वारा कधी आहे बघावा लागतो, ऊन कधी आहे बघावं लागतं. याचा एक्झॅक्ट वेदर रिपोर्ट त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे. सो ह्या गोष्टी खरंच विचार केला पाहिजे की हे सगळं कसं डेव्हलप होऊ शकेल. मग इथे सगळेच येतात. कृषी विद्यापीठ तर मुळात येतच. कृषी विद्यापीठाने स्वतःची एज्युकेशन सिस्टीम बदलायला पाहिजे. प्रॅक्टिकल आणखीन वाढवली, किंवा ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक चांगला रावे म्हणून एक प्रोग्राम होता जे फायनल इयरच्या मुलांना घेऊन वर्षभर शेतात जाऊन काम करायचं. पण परत अगेन बरेचसे लोक कागदावर आहेत. तर ऑलरेडी जर शेतकऱ्यांच्याच मुलांना तुम्ही शेती करता ॲडमिशन देताय तर त्यांना दुसऱ्याच्या शेतात का पाठवायचं? बरोबर. त्यांनाच तुम्ही टास्क द्या किंवा त्यांनाच प्रोजेक्ट द्या की तुमचं शेती आहे, तुमचीच शेतीत तुम्ही लावा, तुमचं प्रोडक्शन घ्या. मे बी त्यामुळे दोन्ही फायदे होतील. त्या मुलाला पण कॉन्फिडन्स येईल आणि त्या मुलाच्या फॅमिलीला पण कॉन्फिडन्स येईल की हा पुढे जाऊन शेती करू शकतो आणि ह्याने शेतीने पोट भरू शकतो. पण नाही, ह्याला उचलणार जाणार तू दुसऱ्याच्या शेतात जाऊन कर, मग तो दुसरा शेतकरी म्हणणार ना माझी पद्धत अशी होती तू असं करतो, ते नाही होणार. त्यामुळे थोड्याशा शिक्षण पद्धती बदलल्या पाहिजेत. आणि विद्यापीठात बरेचसे प्रॉडक्ट डेव्हलप होतात तर त्यांचे ग्राउंड लेवलला, ग्रासरूट लेवलला डेमो झाले पाहिजेत भरपूर. आणि डेमो एवढ्या पद्धतीने झाले पाहिजेत की सहज शेतकऱ्याला ते प्रॉडक्ट वापरता आले पाहिजेत. सो थोडासा शिक्षण पद्धती, रिसर्च पद्धती, डिग्री ह्याच्यामध्ये थोडासा बदल झाला पाहिजे डेफिनेटली. आणि जो डिग्री घेतो त्याने पण विचार केला पाहिजे की मी डिग्री का घेतो आहे. आता फ्रँकली स्पीकिंग जर मी खरं सांगितलं तर ॲग्रिकल्चरला लोक डिग्री घेतात कारण त्यांच्या दृष्टीने दोनच जॉब ऑप्शन असतात. एक तर मी MPSCला जाईन, MPSC UPSC 2-3 वर्ष ट्राय करेन, ते नाही झालं तर मी बँकेत जाईन. तर खरंच कृषी शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही बँकेत बसावं किंवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यावात तर मला नाही पटत. कारण UPSC MPSCचा रिझल्ट हार्डली 1% असतं. आणि बरेच असे शेतकऱ्याचे असे बरीच मुलं आहेत की 4-4 वर्ष प्रयत्न करतात, फेल होतात आणि मग नंतर निराश होतात की आता माझ्या 4 वर्ष आयुष्यातली गेली. पण त्यावेळी ते हे विचार नाही करत की मी ती 4 वर्ष माझं शिक्षण मी खरंच क्षेत्रात वापरलं असतं तर तेवढाच मी पुढे गेलो असतो. पण हा विचार नाही करत. आणि हा विचार कुठनं येतो की मी MPSC UPSC देऊ शकतो किंवा बँकिंग देऊ शकतो? हा येतो कृषी विद्यापीठातनं किंवा कृषी महाविद्यालयात. कारण तेच सांगतात तुम्हाला, कारण सगळे जॉब ओरिएंटेड झाले, मला जॉब हवा आहे, मला एक पगार हवा आहे, एंड ऑफ द मंथ माझ्या अकाउंटला काहीतरी पैसे आले पाहिजेत. सो अशा वेळी जेव्हा शिक्षकच सांगू शकत नाहीत की तुम्ही स्वतः शेती करा तर मुलं काय करणार? मुलांकडे तेवढेच ऑप्शन राहतात. किंवा आता बऱ्याचशा लोकांना कोअरमध्ये जॉबच नाही करायचं आहे. म्हणजे कृषी क्षेत्रातले माझे बरेचसे तामिळनाडूचे बरेचसे स्टुडंट होते जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेन्सर आणि रोबोटिक्समध्ये काम करत आहेत. पण ते पण कृषी क्षेत्र सोडून, मग त्यांना कृषी क्षेत्रात काहीच नाही. म्हणजे 4 वर्ष मी घालवली कृषी शिकायला, त्या 4 वर्षाचा उपयोग पुढे काहीच नाही. आणि असे बरेच, म्हणजे दरवर्षी मे बी लाखो विद्यार्थी कृषी क्षेत्रातून बाहेर पडतात, पण त्या लाखमधले हार्डली 10 किंवा 15 डोके असलेले शेती करतात. ही थोडंसं कृषी विद्यापीठाने स्वतः विचार केला पाहिजे. एक सोपा एक प्लॅन आहे, तो पण अवलंबू शकतात. बरेचसे रिटायर सायंटिस्ट आहेत. कृषी विद्यापीठात बऱ्याचशा योजना असतात. कृषी विद्यापीठाच्या आजूबाजूची गावातल्या बऱ्याच जागा रिकाम्या असतात. आता दापोलीमध्ये मुंबई पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या फार्म हाऊस करता दापोलीत जागा घेतलेल्या आहेत. करत काही नाहीत. विद्यापीठाशी कनेक्ट व्हा. विद्यापीठातले सिनियर सायंटिस्ट, विद्यापीठाकडे चांगल्या लॅब अवेलेबल आहेत. स्वतःच्या स्टुडंटला त्यांचीच शेती करायला लावा. मुलांना पण उत्पन्न द्या, त्या मालकाला पण उत्पन्न द्या, विद्यापीठाला पण उत्पन्न द्या. ऑटोमॅटिकली सगळे खुश राहतील. पण ही धोरणं व्हायला पाहिजेत. या धोरणांवर विचार झाला आणि शिक्षण पद्धतीच थोडी बदलली, मोर प्रॅक्टिकल ओरिएंटेड झाली तर बदल येतील. मुळात कृषी व्यवस्थापन हा वेगळाच टॉपिक आहे. म्हणजे फार्म मॅनेजमेंट हा पूर्णपणे वेगळाच टॉपिक आहे की कुठल्या महिन्यात कुठल्या वेळी काय लावा आणि मार्केटला कधी रेट मिळेल. आणि खूप साधे सोपे विचार असतात. म्हणजे आपण नॉर्मल माणूस होता, म्हणजे त्याला शेतीत शिकलं पाहिजे असं काही नाही. जसं आता डिसेंबर जानेवारी हा लग्नाचा सीझन असतो. लग्नामध्ये सगळ्यात जास्त काय लागतात? फुलझाडं. फुलझाडांचं आयुष्य किती? 3 महिने 4 महिने. तुम्ही सप्टेंबर महिन्यापासून झेंडू लावा, गुलाब लावा किंवा जे काय तुमच्या तत्सम मार्केटला जे लागतात ती फुलं लावा. बरोबर तुमच्या सीझनच्या वेळी तुमची फुलं रेडी आहेत, तुम्हाला मार्केटमध्ये रेट मिळणारच आहे. एवढा नाही विचार करत कोणी. किंवा उन्हाळा येतो आहे,
उन्हाळ्यात लागणारं आपल्याला सगळ्यात मेजर सगळ्यात आवडणारं काय काकडी, ही लागतेच सगळ्यांना. त्याच्यावर दुसरं फळ लागतं कलिंगड. मग इथे उन्हाळा मार्च एप्रिलला येणार आहे. मग त्याच्या आधी मागे जाऊन तुम्ही डिसेंबरमध्ये त्याचं सोईंग करा ना, ॲटोमॅटिकली तुम्हाला रेट मिळतील. हां, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या मुलाने किंवा शेतकऱ्याच्या मुलीने जोपर्यंत स्वतःचं प्रोडक्शन घेऊन रस्त्यावर उभं राहून विकत नाही तोपर्यंत बदल होणार नाहीत. आणि ही मानसिकता कुठेतरी बदलायलाच हवी. कारण त्यांच्या डोक्यात बसलं आहे की मला लोक काय म्हणतील. तर ही मानसिकता बदलली तर शेतकरी खूपच फायद्यामध्ये राहील. शेतकरी फायद्यात राहिला तर आपण फायद्यात राहू. कारण जोपर्यंत आपलं तोंड आहे तोपर्यंत खायला लागणार, आणि खायला लागणार तर शेती करायलाच हवी. सर, भारतात शेतीचं भविष्य काय आहे आणि आपण यात वेळ आणि पैसा दोन्ही इन्व्हेस्ट करू शकतो का? कारण तुमच्या बोलण्याप्रमाणे मलाही त्याच्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. खरा विचार केला तर शेतीचं भविष्य आहे का हा प्रश्न जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला खायला लागणारच आहे. तर शेतीचं भविष्य डेफिनेटली आहे. हा, आता पैसा आणि वेळ इन्व्हेस्ट करायचा की नाही, डेफिनेटली पैसा आणि वेळ इन्व्हेस्ट करायचा. फक्त वेळ कोणाचा आणि पैसे कोणाचे हा मुद्दा येतो. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे शेतीचं नॉलेज आहे का, आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्याच्याकडे पैसा आहे का. बरोबर. तर हे जर गणित बसवलं की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने पैसे, ज्याच्याकडे वेळ आहे आणि शेतीचं नॉलेज आहे त्याला दिलं तर डेफिनेटली त्याच्यात खूप फायदा आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात की कुठल्या जागा आहेत, कुठलं रोप लावलं पाहिजे, कुठलं उत्पन्न घेतलं पाहिजे, आलेलं उत्पन्नाला नियरबाय मार्केट आहे का. म्हणजे कोकणात असेल तर आंबाकाजूलाच मार्केट आहे. कोकणातले बरेचसे आणखीन बरेच प्रॉडक्ट आहेत ज्याला मार्केट आहे की नाही हा विचार पण लोक करत नाहीत. किंवा जसं मगाशी म्हटलं फुलझाडांना मार्केट आहे, तर फुलझाडांना मार्केट आहे ते ती फुलझाडं लावू शकतो का ह्याचा विचार नाही होत. कारण सगळ्यांचं एक डोक्यात आलं आहे की कॅश क्रॉप लावा. कॅश क्रॉप म्हणजे ज्याच्यातनं पैसे खूप मिळतील ते लावा. ऊस, फक्त ऊस एक्के ऊस लावतात. बराचसा पट्टा आता द्राक्ष झाला आहे, द्राक्ष एक्के द्राक्ष, डाळिंब एक्के डाळिंब. ह्याच्या पलीकडे जाऊन वेगळं काही नाही. आता नवीन येत आहेत सगळे ड्रॅगन फ्रूट लावत आहेत, ड्रॅगन फ्रूटला मार्केट आहे. सो एक ट्रेंड लोकांचा बदलत चालला आहे. 5 वर्षापूर्वी हळदीला किंमत होती, हळद गेली, सोयाबीन आलं, सोयाबीन गेलं, नंतर रामदेव बाबांमुळे लौकीला दुधीला जास्त मार्केट आलं. त्यामुळे हे ट्रेंड चेंज होत राहतात. आणि आता मोरिंगाला आलं मार्केट चांगलं. सो ट्रेंड बदलत राहत आहेत. पण एक आपणच विचार केला की आत्ताचा ट्रेंडमध्ये करतायत ते न करता पुढच्या 5 वर्षामध्ये कसला ट्रेंड येईल हा जर विचार केला तर डेफिनेटली शेती फायद्याचीच आहे. कारण शेती करणारे कमी झालेत, जागा आहे. शेती जेवढी कमी होते तेवढं होणारं प्रॉफिट जास्त आहे. कारण उत्पन्नच कमी आणि खाणारे तोंड जास्त आहेत. सो त्याची प्राइसिंग वाढतच राहणार आहे. सो डेफिनेटली शेतीमध्ये इन्व्हेस्ट करणं, वेळ पैसा डेफिनेटली फायद्याचंच ठरेल. थँक्यू सो मच अमेय सर. आणि याच्यानंतरही आम्हाला अजून तुमचं मार्गदर्शन लागणार आहे वेगवेगळ्या विषयांसाठी. त्यामुळे आपण ह्यासाठी लवकरच भेटूया. तुम्हाला जर हा आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचा पॉडकास्ट हवा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आम्ही तो करण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या पॉडकास्टसाठी.